पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या घरात बायकांना काहीच वाजवायची परवानगी नाहीये आणि एक बाहेरची मुलगी येते काय घरात संबळ वाजवते आणि ते सुद्धा देवी समोर। मला तर मोठे मालिक काय करतील या विचारानंच अंगावर काटा उभा राहिलाय। मी सांगते ना हिला संबळ वाजवू देणार नाहीत आणि या घरात सुद्धा ठेवतील की नाही शंकाच आहे। एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही लायक असलो तरी ती गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करायला लागतो। आपण ठेवलेल्या अपेक्षा आणि वास्तव याच्यामध्ये जो फरक असतो ना तोच माणसाचा चांगला आणि वाईट स्वभाव ठरवतो ना। आजी बरं वाटलं रे पोरा, मनाला लई बरं वाटलं तू भेटलास। काय माझं लेकरू वाढलंय ग बाई। काय रे त्या अमेरिकेत का फिमेरिकेत तुला खायला प्यायला काय देत होते का नाही? हसतोस काय? हे आजी इथे बघ मी कुठे वाढलोय आणि हे बघ एकदम परफेक्ट बॉडी माझी बघ ही बॉडी। तुम्हाला सगळ्या इंडियन आयांना आणि आज्यांना असं का वाटतं की हे असे गुबरे गाल आणि हे असं गोल मोठोल शरीर असलं म्हणजे हेल्दी? काय हो आजी, मला ना माझ्या शरीराला जितकं आवश्यक आहे तितकंच आणि हेल्दी खातो ग मी। खरं की काय? खरंच। पण आता तुम्ही मला काय काय खाऊ घालाल काय माहित, कारण आता काय मी इथेच राहणार आहे। काय सांगतोस? म्हणजे तू मला कायम भेटत राहणार? कायम? आजी अगदी रोज भेटणार आहे तुला मी। लई वेळ झालं मग। चल चल बसूया तिथे। काय सांगतोस? बस 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 बोल 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 हा बोल। अगं आजी इतकं छान वाटतंय ना मला घरी परत येऊन आणि काहीच बदललं नाहीये ग। हा म्हणजे हा घरातला अगरबत्तीचा सुगंध, दादांची शिस्त, आईच्या हातची चव आणि तुझी माया अनबिलीव्हेबल। अगं अगदी जसंच्या तसं आहे ग सगळं, काहीच बदललं नाही। अरे बदललं कसं नाही? एका पोरीनं या घरात संबळ वाजवलाय। उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा। आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका। हो आजी हो, कमाल आहे ती मुलगी। हो हो एकदम कमाल। अरे देवानं लई सुंदर मूर्त घडवली बघ ती पोरगी। देवानं जशी तिच्या हातात कला दिली ना तशी चुकीच्या गोष्टी उलटून टाकण्याची हिम्मत आणि रुबाब पण दिलाय। पण तिनं नकळत रावसाहेबांचं मन दुखावलंय बघ। आता ते काय तिला या घरात संबळ वाजवू देणार नाहीत। अरे इतकंच काय, तिला घराबाहेर काढायला सुद्धा मागं पुढं बघणार नाहीत। पोरा एक वचन देशील? काय आजी? दामू काका, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी की मला तुम्ही छोटे मालक म्हणू नका, सारंग म्हणा। बरं बरं
मालकाने तुम्हाला मीटिंग साठी बोलवलंय. ते काहीतरी महत्वाचं बोलायचे म्हणत होते. बर आलो. अरे वा, देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळवादन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार नाही. सॉरी सॉरी, उशीर झाला. अरे सगळे जेंट्सच दिसत आहेत, लेडीज नाही आल्या का? बोलवून आणू का? या घरामधल्या महत्वाच्या चर्चा आणि निर्णय फक्त घरातले पुरुषच घेतात. का? I mean, good, very good. या घरामध्ये नियम आणि परंपरा यापेक्षा मोठं काही नाही. कळलं? उदाहरणार्थ स्त्रियांनी वाद्य वाजवू नयेत असा या घरचा नियम आहे. तरी सुद्धा आज घटस्थापनेच्या दिवशी जो काही अनिष्ट प्रकार घडला तो ठीक नव्हता. केवळ आरतीमध्ये थांबवायची नाही म्हणून मी काही बोललो नाही, पण यापुढे हे असं परत घडता कामा नये. बरोबर बोलताय दादा तुम्ही. तेव्हा आत्मारामला पाठवून द्या आणि त्याच्या जागी दुसरा संबळवाला शोधा. आणि आत्माराम जर सक्षम असेल संबळ वाजवण्यासाठी तर मग त्याच्या मुलीला ताबडतोब परत घरी पाठवून द्या. पण मग तिचे वडील असताना तिने का वाजवला? मी घरातली सगळे कामं संपूनच आले संध्याकाळच्या आरतीला. अण्णा, हो काय झालं? तुम्ही रडताय का? गजा रे काय झालं? अण्णा म्हणत होते तू संबळ वाजवलीस ना तर ही लोक आपल्याला घराबाहेर हाकलून देणार आहे, आणि कांताचे पैसे नाही दिले तर ती लोक आपल्याला घराबाहेर काढणार, नाहीतर भक्ती त्याला घेऊन जाणार. आणि म्हणत होते मी नदीत उडी टाकून आजार कायम तर संपवणार. मग मी म्हणालो नदीत उडी टाकून आजार कायम तर संपवणार, किती भारी ना. मग मी म्हणालो उडी मारा लवकर. असं म्हणल्यावर मला आवडून आवडून रडायला लागले. मी चुकीचं बोललो का? असं म्हणल्यावर म्हणायला लागले की तू शहाणा हो आणि घराची जबाबदारी घे. मी तयार आहे घराची जबाबदारी घ्यायला, पण मग शहाणा कसं व्हायचं? तू खूप शहाणा आहेस गजा, खूप शहाणा आहेस. अण्णा तुम्ही इकडे बघा, आपलं कर्ज फिटणार आहे, आपण बेघर नाही होणार. आणि भक्तीला घेऊन जायचं लांबच, राक्षस तिला स्पर्श पण नाही करू शकत. यापुढे असा अजिबात विचार नाही करायचा, आणि गजालाही असं नाही बोलायचं.
नाही बोलणार पोरी, नाही बोलणार, नाही बोलणार. पोरी मला माफ कर, मला माफ कर पोरी. माफी नका मागू, तुम्ही बाप आहे माझे. अण्णा, एक दिवसाचं नक्की आहे की एक दोघं नाही, अख्खं जग आपल्या कलेचं गुणगान गाईल. आई राजा, मला असं वाटतंय की आपण तिला वाजवायला परवानगी दिली पाहिजे. या घराचा नुसता मुख्य पुरुष झाला म्हणून होत नाही, त्यासाठी त्यांनी या घराचे नियम परंपरा हे सुद्धा पाळायला हवेत. पण दादा, आपण त्या परंपरा काय एवढ्या धरून ठेवतो? प्लीज प्लीज, म्हणजे मला चुकीचं समजू नका. म्हणजे दादा दादा मला असं म्हणायचंय, आय मीन ते रीतिरिवाज परंपरा त्या वेळेस बरोबरच होत्या, पण आता आय मीन आता आपली लाईफस्टाईल अपडेट झाली आहे, आपलं फोन अपडेट झालंय, घराचे पडदे कपाट इतकंच काय, स्टोव जाऊन गॅस आलाय, आणि हे सगळं असं अपडेट झालं असताना परंपरा तशाच का? आय मीन त्या परंपरा बदला असं मी म्हणतच नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की वेळेनुसार त्या सुद्धा अपग्रेड व्हायलाच हव्यात ना. मी आपलं माझं मत मांडलं, पण तुमच्या सगळ्यांचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत. भाऊ काका, तुमचं काय मत आहे? माझं मी तुम्हाला तुमचं मतदान करायला बोलवलेलं नाहीये. मी कुटुंब प्रमुख म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि तोच पाळावा लागेल. हो दादा. आणि ज्याला तू अपडेट झालं म्हणतोस ना, ते माझ्या दृष्टीनं बिघडलेलं आहे. तर तुमच्या अपडेट होण्यामध्ये आपल्या परंपरा, रीतिरिवाज, नियम यांना जर काही स्थान नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? पण दादा, मी काय माझं बोलून झालंय. युवराज. हा दादा. श्रीधर, दुसरा संभाळवाला घेऊन या. हा म्हणजे पाहतो ना मी, मालक पाहतो. पण कसं आहे ना की नवीन कोणी भेटेल असं नाही वाटत. हा, त्यात 9 दिवस आपल्या वेळेनुसार वाजवायचं म्हणजे. मला नाही हा शब्द ऐकायला आवडत नाही. भेटेल दादा, मी आणतो. पुढच्या आरतीला घरात नवीन संबळवाला असेल. शाबास. मुक्ताची कामात खूप मदत होते हो मला. आज झालेला अपशकून हा आरतीमध्येच थांबली हा नव्हता, तर तो संबळ मुलीनं वाजवला हा होता. आणि ह्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. अहो, पण तुम्ही आत्मारामचा पण विचार करा ना. गेली कित्येक वर्ष आपल्या घरी आपल्या सुखासाठी, कल्याणासाठी देवीची आरती म्हणतोय तो. 108 संबळ वादकामधनं निवडलाय आपण त्याला. आपल्या कुटुंबाशी जोडला गेलाय होतो. माहितीये मला, पण तो आता वाजवू शकत नाही.
आणि त्याच्या मुलीनं वाजवणं हे माझ्या नियमाच्या विरुद्ध आहे. घरातल्या बायकांनी वाजवलं तर चालत नाही ना तुम्हाला? अहो ती तर बाहेरची आहे आणि तिने देवी समोर देवीच्या आरतीसाठी संबळ वाजवला. आणि असं बघा, आत्ता आपल्याकडे जी भरभराट आहे, जे सुख आहे, त्याच्यामध्ये आत्मारामच्या आरतीचा जरा जरी वाटा असं धरलं ना तर त्याच्याशी असं वागणं बरोबर नाही. अहो उलट आपण जर त्याला वाजवू दिलं ना तर त्याचं जे ऋण आहे ना आपल्यावर, त्याची जरा तरी परतफेड करता येईल आपल्याला. या आत्मारामला वाजवीपेक्षा जास्त महत्व देतेस असं नाही वाटत तुला? हे जे सगळं वैभव उभं केलं ना मी, हे माझ्या मेहनतीमुळे उभं राहिलेलं आहे आणि माझ्या लाडक्या लेकीच्या पायगुणांमुळं. त्यामुळे आत्मारामचं तुणतुणं वाजवणं बंद करा. नाही, मी त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. त्याचं ऋण पुरेपूर फेडणार आहे. माझं बोलून झालंय. सारंग दादा, तुम्ही एका इकडे तिकडे ठेवू नका बघा. ते सापडत नाहीत आणि मग सगळ्यांची बोलणी मला खावी लागते. सगळे बोलायला लागले ना की मग मला गोंधळायला होतं बघा. आणि मी गोंधळले ना मग चहाच्या कपात कॉफी आणि कॉफीच्या कपात चहा ठेवते बघा. अगं काय बोलतीयस तू? अहो मला बोलायला येळच कुठं आहे? मला दुप्पट कामं पडली आहेत बघा घरी. आता ती चांगली मुक्ता होती माझ्या बरोबर काम करायला, तर तिला पण घरातनं बाहेर काढतात. मला अजिबात येळ नाहीये. खूप कामं पडली आहेत. मी चालले बघा. हो जा. मुक्ताला घराबाहेर काढतात? नाही मालक, नाही, असं करू नका मालक. मालक, ह्या आत्मारामकून त्याचा मान काढून घेऊ नका मालक. तुझा मान कोणी काढून घेत नाहीये, तो तसाच राहील. घरी जा, वर्षभरानंतर बरा होऊन पुन्हा ये. हा, फक्त येताना एकटा ये. माया वडिलांना मी असं कचलेलं नाही पाहू शकत. दया करा मालक. मालक, या घरातून खाली हात गेलो तर माया घरावर आभाळ कोसळल. आम्ही बरबाद होऊ मालक. रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये मी तुला. हे घे. $30,000 आहेत. त्यातले 25,000 तुझी बिदागी आणि 5,000 दवाखान्याचे. आमच्या घरची गाडी तुला एसटी स्टँड पर्यंत नेऊन सोडेल. घे. काय खरं तर तुमच्या पोटावरती लाथ मारायची नाहीये मला. 9 दिवस नवरात्रीतले सांबळ न वाजवता तुम्ही पैसे घेऊन चाललाय. खरं तर हे पैसे तुम्ही मला दाम दुप्पट द्यायला हवे. ठीक आहे, माफ केलं मी तुम्हाला. हे पैसे घे, तुझं बॅगा उचल आणि निघा. अरे नुसता बघत काय राहिलायस? घे.